नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 3 मधून मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 मध्ये अधिकृत उमेदवार म्हणून गणेश सीताराम धोत्रे तसेच सारिका अक्षय बागुल यांची घोषणा होताच परिसरात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बदल आणि विकासाच्या दिशेने प्रभाग पुढे जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। गणेश धोत्रे हे कायम सामाजिक कार्यात सक्रिय राहिले असून प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडचणी, पायाभूत समस्या आणि विकासाच्या गरजा त्यांनी जवळून अनुभवल्या। टाउनशिप परिसरातील शैक्षणिक सुविधांचा विकास हे त्यांचे प्रमुख ध्येय असून शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खुर्च्या, बेंचेसची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुटसुटीत व स्वतंत्र शौचालय व्यवस्था या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्धार केलाय। अनेक वर्षांपासून रखडलेले भगवान गौतम बुद्ध स्मारकाचे काम पूर्णत्वास नेणे ही त्यांची प्राधान्याची गोष्ट आहे। तसेच ओम साईराम मंदिराचा विकास शिर्डी संस्थेच्या धर्तीवर करण्याचा त्यांचा मनोदय असून श्रद्धास्थानांसह परिसराची सौंदर्यवृद्धी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे। औद्योगिक क्षेत्राशी निगडीत प्रश्नांवरही गणेश धोत्रे यांनी ठोस भूमिका घेतली आहे। HL कंपनी स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅज्युअल लेबरांना न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतील असे त्यांनी स्पष्ट केलंय। गणेश धोत्रे म्हणाले की एकदा संधी द्या, मी प्रभागाचे सोने करेन, प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देत विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहे। दरम्यान प्रभागातील नागरिकांनी गणेश धोत्रे व सारिका बागुल यांना प्रचंड पाठिंबा दर्शविला असून आम्ही दोन्ही उमेदवारांना निवडून देऊ असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणूक अधिक रंगतदार व उत्सुकतेची झाली आहे। नमस्कार, मी गणेश सीताराम धोत्रे। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहोत। मी याकरता करत आहोत का आमच्या प्रभागामध्ये खूप समस्या आहे आणि ह्या खूप वर्षापासून ही समस्या आहे। आम्ही खूप पाठपुरावा केला तरी त्या समस्याचे निराकरण नाही होते। आज बघताय माझा पहिलं श्री गणेशा आपल्या प्रभागामधील ज्या शाळा आहे, जे आपलं बघा तुम्ही बघाल तुम्ही गोखले एज्युकेशन सोसायटी, बघा त्या शाळेची अवस्था काय झालेली आहे। आमचे 50-50, 60-60 वर्ष झालेले आहे, तिला रंगरंगोटीने काही नाही। आज इतकी अत्यंत दुर्व्यवस्था आहे त्यांची का ते कोणीच काम करू नाही राहिले। मला कार्यात येण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली काय सांगा? मी हेच बघितलं, शाळा बघितल्या पहिलं, कारण की हे पॉलिटिक्स लोक बघितले, इथले समस्या बघितले। आमचे गोरगरिबांचे पोरं येतात इथं। ह्या शाळेची फी कमी असल्यामुळे ह्या शाळेमध्ये सामान्य वर्ग शिकतो, यांचे बेंच फुटेल, गळके रूम, हे एकदम खराब परिस्थिती आणि त्याला पाठपुरवठा कोणी करत नाही। भाऊ, निवडून आल्यानंतर 5 प्राधान्यक्रम काय असणार आहे? माझे पहिले 5 प्राधान्य, पहिला ह्या आपल्या HL टाउनशिप मधील माझ्या प्रभागामधील सगळ्या शाळा, मी शाळाकडे माझा पहिला प्रथम क्रमांक असेल। मी ह्या शाळा, यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, यांचं शिक्षणाची पद्धत हे व्यवस्थित चांगलं करण्याचं 1001% काम करेल। भगवान गौतम बुद्धाच्या स्मारकाचे रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत तुमची नेमकी भूमिका काय आहे भाऊ? माझी अशी भूमिका आहे का मी बघतोय, मी स्वतः 20-30 वर्ष झाले ते काम तसंच पडेल आहे, कोणी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही। प्रॉब्लेम काय आहे आणि मी तो जनतेसमोर मांडेल। माझं प्रामाणिकपणे मी पूर्ण ते तडीस नेण्याचा प्रयत्न करेल। माझ्या समाज बांधवांकरता मी पुढे येईल। शिर्डी संस्थांच्या धर्तीवर आपला विकास करणार आहात, बरोबर। कसा तुम्ही विकास करणार आहात? माझा तिसरा मुद्दा, आमचे HL टाउनशिप मध्ये ओम साईराम ग्रुपचे साईबाबाचे मंदिर बनत आहे नवीन। त्याच्यामध्ये सर्वांकडून वर्गणी वगैरे जमा होऊन आपण शिर्डी संस्थांप्रमाणे 1001% काम करण्याचा प्रयत्न करू। त्याकरता पूर्ण पाठिंबा आहे आपला। गावातील तरुण युवकांना आपण रोजगार कसा उपलब्ध करून देणार आहे? आमच्या टाउनशिप मध्ये बघता खूप बेरोजगार मुलं आहे, आज त्यांना नोकरी नाही आहे। आज त्यांची अत्यंत वाईट स्थिती। आज बघता आमच्या इथे बाजूला HR कारखाना आहे, मोठा आहे, आणि तिथून बाहेरचे लोक येऊन ते काम करतात। मी निवडून आल्यावर माझं पहिलं प्राधान्य राहील का आपल्या स्थानिकांना तिथे नोकरी भेटायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आपल्या स्थानिक लोकांना भेटायला पाहिजे, माझा मानस आहे। जाता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या? मी जाता प्रभाग क्रमांक 3 या नागरिकांना असा संदेश देईल, माझे जे काही मुद्दे ते जनतेसमोर मांडतोय
आणि त्या जनतेने मला मतदान स्वरूप मला आशीर्वाद द्यावा, मला प्रचंड मताने निवडून द्या। माझी निशाणी आहे हाताचा पंजा। नमस्कार, मी सारिका अक्षय बागुल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मी। पंजा ही आमची निशाणी आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की जे आपले महिलांचे प्रश्न आहे तर यासाठी मी नक्की लक्ष देईल। तर तुमचा सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद असू द्या, लक्ष असू द्या। महिलांचे मी सर्व प्रश्न सोडवेल। त्यांना बचत गटाच्या माध्यमातून काही कामं, त्यांचे घरगुती कामं वगैरे काही द्यायचे असणार तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार। प्रभाग क्रमांक 3 मधून सारिका अक्षय बागुल मी स्वतः आणि गणेश धोत्रे यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा। ही एक संधी आम्हाला नक्की द्या, आम्ही या संधीचं नक्की सोनं करू। आम्ही बरेच वर्षापासून गणेशला ओळखतोय। त्यांचं सायकल दुकान ओझर टाउनशिपला होतं आणि त्यांना बहुमताने आम्ही पंजाब मत देऊ। पण विश्वासामुळे मत देणार, विश्वास। सारिका बागुल उभे आहे, त्यांना आम्ही मतदान सहकुशीनं करणार आहे। काही अडचणी असल्या तर गणेश दादा, सारिका ताई यांना हक्काने आम्ही सांगतोय। ते आमचे कुठे असले तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व करताय। मी पंजाला मत देणार आहे, बस एवढं मला माहिती। मी पहिलेपासून पंजालाच मत देते, ते हक्काचे माणूस। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।